भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी चालते याची सर्व माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली। या ठिकाणी मी बघितलं की 7 विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड केलेली होती, परंतु एकही अवैध मत विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने टाकल्या गेलेलं नाही। पूर्ण निवडणूक प्रक्रिया अतिशय उत्तम प्रकारे पार पडली। त्यामुळं या कार्यक्रमाचं जे एकंदरीत नियोजन होतं अतिशय उत्कृष्ट होतं। जी खरीखुरी निवडणूक असते त्याच पद्धतीची बैठक व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळाली। मतदान कक्ष या ठिकाणी उभारला होता, मतदान पेटी या ठिकाणी ठेवली होती, कर्मचारीसुद्धा या ठिकाणी मतदान प्रक्रियेत ज्या प्रकारे असतात त्याच पद्धतीचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी ठेवले होते। एकंदरीतच खरीखुरी निवडणूक ज्या पद्धतीची असते त्याच पद्धतीचं एकंदरीत वातावरण या ठिकाणी होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीतच निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते याचे खरंखुरं प्रात्यक्षिक या शाळेमध्ये बघायला मिळालं। एकूणच कार्यक्रमाचं नियोजन सुंदर होतं। त्याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापिका झिरकर मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो। अतिशय उपक्रम चांगला पार पाडल्याबद्दल त्या सर्वांचे मी परत अभिनंदन करतो। धन्यवाद।